अगं मातीतली वाळू बघा, बघा किती मऊ आहे. ए तुला माकडा लाकूड वाहून आलेलं, किती मोठं झाड पूर्ण वाहून आलं ते. रिअल धबधबा बारक कसनाच आहे पण छान आहे असं. तर तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. कालचा ब्लॉग केला नाही. कालचा ब्लॉग का आहे, मी ब्लॉगच केला नाही इतक्या दिवस. का बर ते सांगतो नंतर. मग कुठं आलो आम्ही सांगते सगळं सगळं सांग. का बरं आला होते बरं सांग. गावाकडे आलो आम्ही. का बर? का बर म्हणजे सप्ताह होता म्हणून आजी आबा ये म्हणाल ती म्हणून इकडे आलो गावाकडे. अजून कशाला आलो? कशाला? पोवायला. पोवायला पाणीच नाही आता या वेळेस. तर बघ केव्हा स्लो ऊन बेकार आहे. म्हणजे असल्या याच्यात आजी तिथं काम करायला एवढ्या याच्यात गहू पुन्हा किती गुडघ्यापर्यंत, गुडघ्याच्या वर आलं एवढं उन्हात पण काम करायले. आणि आबा आता थांब जरा. तर आता आबा घरीच आहे, कारण की ते आम्ही आलतो आणि जस्ट पाणी आलं नळाला, त्यामुळे आबा मोटर लावून भरायलेत आणि आम्ही शेतात आलो. तर सप्त्यात आता तर जाणार नाही जेवायला, रात्री जाऊ, कारण की येताना जेवलेलं आंटीच्या इकडं मी, तर त्यामुळे डायरेक्ट आता रात्री जेवायला. आणि आबाने तिकडची पाचट जाळली, पण कधी जाळली की सगळे आंबे पिकू चला तिकडे. पण आबा म्हणलेले आपण असल्यावर जाळायचे म्हणून, आणि आम्ही नसतानाच जाळले. धोका किया आबाना, धोके किया हमारे साथ. तसं का म्हणायला? मग काय केलं? तसं म्हणून लागते मोठे ना. तर आता खूप जणांचा म्हणजे नॉर्मल प्रश्न असेल, कोणाला पडला कोणाला नाही, कारण की मोबाईल नव्हता तेव्हा म्हणालता नुसतं असं. मोबाईल आल्यावर की व्हिडिओ येईन, दररोज येईन, फक्त मोबाईल नाही. तर काय माहिती काय झालं. म्हणजे मी खरंच जे पहिल्यांदा ऐकले ना, म्हणजे मम्मी असे कोणतरी कोणाकोणातर ऐकलेलं, ते म्हणलेलं म्हणजे समजा आता कोणत्या माणसाला काहीतरी चीज हवी आणि ती जर भेटली तर त्याच्यानंतर व्हॅल्यूच राहत नाही. म्हणजे समजा आता मला मोबाईल पाहिजे होता, मी बोलाल तर मोबाईल यांचा मोबाईल भेटला की मी हे करल, ते ब्लॉग रोज टाकल. पण मोबाईल भेटला की नंतर विसरून गेलं, म्हणजे विसरलं नाही, मी टाकू वाटत नव्हता, कॉन्टेंट भेटत नव्हता. त्यामुळे मी काय विचार केला आहे, आजपासून कॉन्टेंट भेटू नाही भेटू, दिवसभर घरातलं ब्लॉग बनवेल, पण ब्लॉग टाकल, जसा बनल तसा येईन, कसाही टॉपिक असो. मग तेच विचार करून आजपासून डेली ब्लॉग येईन अशी मी ट्राय करेन, 100% येईल माझ्यापासून. आणि आता विरुपीला तेव्हा तिथं JCBच जाईल, म्हणजे त्या झाडाच्या पलीकडे तिथं आहे इथं. आणि मी चाललो तिथं कारण की ते ओळखीचाच आहे JCBवाला दरवेळेस, म्हणजे त्यांचा भाऊ लागतो, त्यांच्याच गावातला आहे. तेव्हा काम इथं चालू आहे, म्हणजे इथं काय करायले ते पाणी जाण्यासाठी, म्हणजे हे खड्डा करायले. तर आता इथं झाडं होते ते काढून इथं टाकलेले आहे. आता इथले झाडं परत एका जागेवर गोळा करायचे. तर बघा झाडाचे असे इथं एक ढीक केला, इथं एक ढीक केलाय. एवढंच करायला माणसाला 1-2 दिवस गेले असते, आणि फक्त JCB 5 मिनिटात झाले फक्त. बघा हे खड्डा केलाय का, तो खड्डा डायरेक्ट इथून पडायला जोडतोय. इथून पण एक तास खड्डा आलेला आहे, मग इथून तेच पाणी नदीला जाते. मग JCB गेले आम्हाला सोडून, गाणे चालू आहे तो माकडा. चला आता तो भैया फक्त म्हणजे किती 3 तास 20 मिनिट पूर्ण बरोबर JCB चालली आहे, आणि एका तासाचे 1200 रुपये, म्हणजे 3 तास 20 मिनिटाचे बरोबर 4200 रुपये. दोघं झोपले. तर आबा इथं ना आजी पलीकडे आहे. आम्ही आता नदीकडे आला, तेव्हा नदीकडे काहीच पाणी नाही. ऐश्वर इथं आम्ही गेल्यास पोवाल तर इथं गुडघ्या एवढं तर पाणी होतं, यावेळेस काहीच नाही. एवढं इथं सहज ते तारा दिसायला. काय मासे दिसत असतील, पण आता एवढं आहे. आता डॅम उघडायला पाहिजे, मग तेव्हाच पाणी येईल. काय मासा का? पकड पकड पकड, कुठे बघ दिसते का? आम्ही 3 का 4 मासे पकडले. एक साडी होती की असं केलं. आता साडी पण नाही आपल्याकडे, काहीच नाही. इथं मासे दिसायले का नाही की? ए बाहेर ये बाहेर. सगळी पॅन्ट वली गेलाच रे बाबा. एवढा मच्छी पकडायचं जाळ कोणाचं तर राहिलं इथं, ते नदीनं वाहून आलेलं आहे. काय किती मासे होते? मासे नाही ते बघा मोराचे पायाचे निशाण. वाळू बघा असे असते मातीतली वाळू बघा, बघा किती मऊ आहे. ए तुला माकडा, बघा पाय चप्पल बघा विरोस आहे. बघा नुसता खराब करते. शिंपले इथं भेटत असतात का? कधी भेटले तुला? कधी भेटले तर
आता आम्ही जस्ट येण्याच्या अगोदर 2-3 जण इथून गेले मासे घेऊन. मी सांगतो, हे वालं गाव आमचं आहे आणि हे वड आहे, म्हणजे सॉरी नदी आहे, आणि नदीच्या पलीकडंच ते दुसरं गाव आहे आणि ते दोन्ही पण गाव बंधाऱ्यानं जोडलेले आहे इथं. पण याच महिन्यात, एकाच महिन्यात पाऊस बघितला, उन्हाळा बघितला, थंडी पण बघितली, युद्ध बघितलं, सगळ्या वर्षभरातल्या गोष्टी एका महिन्यात बघितला. 2026 मधला मार्च या महिन्यातच. पाणी बघा किती स्वच्छ आहे, बघा किती स्वच्छ पाणी आहे, एकदम क्लिअर पाणी. मी येता होता हा जे तिकडे आहे वरती, ते बघा हे लाकूड वाहून आलेलं, किती मोठं झाड पूर्ण वाहून आलं. ते गोगल गाय भेटली आम्हाला, गोगल गाय. बघा गोगल गाय मायला, खरं मला वाटलं असंच म्हणायला, केवढं बारके सगळी जिवंत आहेत. पण तर आम्ही मगाशी आमचं तिथं शेतात, तिथून त्या साईडनं आलता, आता महागलच्या शेतातून चालला इथून. तिथं जे रिअल धबधबा आहे, तेव्हा थांबा दाखवतो झूम करून. तेव्हा तिथं तरी ब्लर दिसायला जरा, तेव्हा ते रिअल धबधबा बारकोसनाच आहे, पण छान आहे. असं आवाज तर यायला आहे, पण तिथं जायलाच येत नाही तर पाणी असल्यामुळं. तेवढं किती मोठं डॅम दिसतोय. तेव्हा तिथं 3 माणसं इथं मासे पकडायला वाटतंय. आणि इथं हे जे सिमेंटाचं बांधलं का त्याच्यामध्ये पाणी आहे अजून. काय हे नका त्यांच्यापाशी, चला कपडे धुवायलेत वाटतंय ते. चला रे, इथून जायचं आपल्याला, इथूनच जायचं, हाच रोड आहे, इथून रस्ता आहे रे बाळा, व इथून चले. मी इथूनच गेलेला गेल्या वेळेस. थांबा ये, हा दे इकडं, ती काठी सोड. हा काठीमुळे तर आलो. ये दमानं ये. आजी परत आता कामाला लागली, तर एवढं मोठं गवत आता मग आता जस्ट खुरपलंय. काय जा की आलो, त्याला पाणी प्यायचं, इथं काय थांबलास मग जा. आता आम्ही आंब्याच्या खालती बसलो, मग इथं जेवण करणार होता, कारण की तिथं सावली नाही म्हणून इथं सगळं आता आतरलंय आणि इथं जेवण करणार आहोत. उघड आता डबे, खिशातच आहे. मामानं मला, मी आश्चर्यचकित झालो पण देताना. थांबा हा दाखवतो तुम्हाला. तर मामाने स्वतः हे दिले, म्हणजे सेल्फी स्टिक नसते का तशी, म्हणजे लांबून व्हिडिओ शूट करायला येते. हो असे लांब होते, ही स्वतः मामानं दिले. पण कसे काय दिले, मी स्वतः तेव्हा हँग होतो म्हणजे मामा द्यायलाय, स्वतः बोला थांब माझ्याकडे हाय म्हणून, थांब देतो तुला. हा स्टार्टिंगला मामा बोलत आता ब्लॉग कशाला उगाच, अभ्यासाकडे लक्ष द्या. पण आता झाले सगळे कम्फर्टेबल झाले त्याच्यात. तरी अजून मधून बोलतो तसा, की म्हणजे का बरं अभ्यासाकडे लक्ष देत, तसा टोमने मारतो नॉर्मली थोड्या काय म्हणते त्याला, ऊस. मग आता ऊसाला म्हणजे जे जाळ्यावर राहिलेत ना मोठे मोठे, मग त्याला असे बारक्या तुकड्यात करायला. आता एवढं मोठे राहिलेले, मग आता याचं असे बारके करायचे. बघा किती मोठं आहे. आता पिल्ल्या करायला, कारण की मला जमत नाही आता एवढं, लय घाम आलाय. मोठं मी केलंय, तर राहिलेलं पिल्ल्या करायला जरा. तर आता आम्ही 2 ढिग मोठे घातले तर ऊसाचे, आणि आता आम्ही चाललो, आणि आता आम्ही जस्ट चाललो आणि विरवायला बघा. फक्त नक्की बॅलन्स संपवला असता लाभाच्या मोबाईलमधला. तेव्हा तिथं उभा आहे. काय झालं का, संपला का बॅलन्स? स्विच ऑफच केला का? आणि बॅलन्स आहे का नाही? बॅलन्स आहे, स्विच ऑफ केला. हा, आणि आता जर बाबाला फोन लावायचा असला ये म्हणून, तर नाही आता चलतच जावं लागतंय, मोबाईलच नाही कोणाकडे. पांडू काका हायत का? हायत. तुम्ही काम केला, आम्ही मी काम केला आणि तुम्ही बसला. लाज वाटू दे जरा तुला. नाही कळतं व्हिडिओ मध्ये कोण काम केलंय आणि कोण नाही केलं. का हाय तर मोबाईल बघत बसल्याने काम केलंय म्हण. आणि मोबाईल स्विच ऑफ पडलाय. खरंच पाडलंय का? पण मला तर वाटतं ना खरंच पाडलाय माकडानं. आम्ही गावाला आल्यावर आजीनं आम्हाला मदत पण होते आणि त्रास पण होते उगाचच का नाही. तुझं काय नाही, तू हा नको बोलू बिन कामाचं माकड तोंड्या. म्हणजे असं शेतात काय ना काय थोडं काम असतंय, काय ना काय. गेल्या वेळेस काय केलं तर आपण मोटरचं केलं तर मी, आता हे चालतं आम्ही ऊस, असं काय ना काय काम करता. 8 वाजले तर आता आम्ही रिपेअरिंग करायला हे, आणि हा फॅन सगळ्यात पहिल्यांदा ती ट्यूब चालू केली, बंद चालू होईल होती, त्यामुळे ती रिपेअर केली. नंतर आता फॅन केला, फॅन पण चालू झालेला आहे, फक्त आता याला बघायचं आहे.
मग चला मग आजच्या साडी एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नाही करा. तर भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय. Wanna take shit, I got no love for the fakeness. If you wanna play tough, I wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take